गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संबोधित केले असता आपल्या सरकारने लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना अंमलात आणल्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत असून त्यांना पोटदुखी लागली असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले। लाडकी बहिणी योजना एकदम यशस्वी योजना आहे, अभिनव योजना आहे। आपल्या भगिनीला 21 ते 65 वर्षापर्यंत हे लाभ मिळणार आहे आणि त्याच्या पुढेही 65 नंतरही बाकी योजनांच्या अंतर्गत लाभ मिळत राहणार आहे। ही आता पोटदुखी आमच्या विरोधकांना झाली आहे। अशी योजना, इतकी चांगली योजना, शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा वीज बिल माफ, फ्री वीज, 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत दिवसात वीज, अनेक बाकीच्या आता तरुणांना जे मानधन स्टायपंड म्हणून मिळणार आहे 6,000, 8,000 आणि 10,000 ज्या श्रेणीचा तरुण असेल, तर हे सगळं स्वाभाविक आहे की हे आता त्यांना असं वाटते की आता पायाखालीची जमीन खचकून राहिली आहे, त्यामुळे असा आरोप करतात। आणि एक मी तुम्हाला नक्की सांगतो की महाराष्ट्रामध्ये अजित पवार जे व्यक्ती आहे ते अतिशय फायनान्स विभागाला गांभीर्यानं समजून काम करत असतात। पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये असेल तरच ते योजना द्यायला तयार राहतात। ती अजितदादाची ख्याती आहे, पण त्यांनी ही योजना देऊनसुद्धा बजेटमध्ये तरतूद करून ते तोटा नाही असंही त्यांनी व्यवस्था केली आहे। त्यामुळे विरोधकांच्या तोंड बंद झाले। तर आगामी विधानसभा निवडणुका पाहता अजित पवार गटाने महायुतीमध्ये असताना सुद्धा आपल्या पक्षाचा जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील यासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून ज्या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार आहेत अशा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले जात असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले। करू आम्ही काम तुमच्यासाठी करू, तुम्ही आमच्यासाठी काहीच करणार नाही। वन वे, एक वन साइड गाडी चालते आपली, एक साइड बंदच करून टाकली, इकडून घ्यायचं तिकडून आणायला द्यायचंच नाही। काय फायदा झाला आता लोकसभेमध्ये? पंतप्रधान कोण झाले? हो झाले ना, मग काय आपल्याला मिळवलं आपण? ते झाले आणि त्यांच्या विचाराचा माणूस घरीतून गेला असता तर प्रफुल्ल पटेल आमचा हात बळकट झाला असता की नाही? आता ही काळ एक संधी आपण गमावली आहे, पण वारंवार अशी चूक होता कामा नये। माझ्या इंतजामसाठी मी आलो नाही, माझा इंतजाम मला करता येते, मी केला आहे। तुमच्या हक्कासाठी मी काम करायला निघालेलो आहो, हे कुठे तुम्ही विसरू नका। माझी तुम्हाला विनंती आहे, आता येणार आहे एक आणखी संधी येणार आहे विधानसभेत, आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, त्याला दिल्लीमध्ये मोदीजी बसले, इथे महायुतीची आमची सरकार महाराष्ट्रामध्ये बसणार आहे, हे मी तुम्हाला जबाबदारी देतो। तर या मेळाव्याला संबोधित करताना आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी गेल्या 5 वर्षात केलेल्या 1600 कोटी रुपयांच्या विकास कामांची आठवण कार्यकर्त्यांना करून देत आपली विकास कामे गावागावात पर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या। मी पूर्ण 15 वर्षाचे आराखडे घेतलेले आहेत, 2009 ते 2014, 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024 पर्यंत 3.5 वर्षामध्ये मी या मतदारसंघामध्ये 1600 कोटीचे कामं केले। मला फक्त 3.5 वर्ष मिळाले, ते सुद्धा मी त्या कामासाठीच खर्च केलेले आहे। फक्त काही चुका आमच्याबद्दल होतं की आमदार साहेब फिरत नाही, आमदार साहेब येत नाही, आमदार साहेब जर इकडेच फिरत राहिले तर तिकडचे मुंबईचे पैसे घरापर्यंत येत नाही। हे मी तुम्हाला सांगतोय, आमदार असले काय, आमदार नसले काय, गावामध्ये विकास होणं महत्वाचं आहे। कारण तुमची अपेक्षा आमदार असतात की गावात विकास झाला पाहिजे, गावाची सिंचन क्षमता वाढली पाहिजे। तर या मेळाव्यात सडक अर्जुनी तालुक्यातील हजारो महिला पुरुष कार्यकर्त्यांनी हजेरी लावली असून आगामी विधानसभा निवडणुकीत देखील आपणच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करावं अशी विनंती कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रिकापुरे यांना केली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी
अपडेट्ससाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.